नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे मावळ आणि माळवा. हे दोन भौगोलिक भूभाग, याचं वैशिष्ट्य काय, नेमके कुठं आहेत, हा आढावा घेत असताना थोडा वेळ आपल्यासोबत पाहत राहा गाळी इतिहास. त्याच्यानुसार मराठ्यांच्या सत्तेचा ज्यावेळेस आपण विचार करायला लागतो तर हे दोन शब्द सारखे आपल्या कानावर पडताना आपल्याला येतात. मावळे, मावळ भाग. आणि त्याच्याचबरोबर ज्यावेळेस आपली सत्ता मराठ्यांची विस्तारित झाली तर त्यावेळेला माळवा हा सुद्धा शब्द आपल्यापुढे येतो. त्यामुळं आपल्याकडे थोडंसं काही वेळेला नवीन जे काही वाचन करत असतील त्यांना मावळ आणि मावळा यातला नेमका फरक कळत नाही. व्हिडिओ निश्चितच आपल्याला छान आहे. आपल्याला विनंती की जे नवीन आपल्याला जोडले गेले असतील त्यांनी सबस्क्राईब करावं. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, आपल्या सूचना पण मांडा. त्याच्यानुसार मावळ हा जो भाग आहे त्याला आपल्याला सर्वांना मावळा हा शब्द मात्र पाठ आहे. आम्ही शिवरायांचे मावळे. तर हा मावळ भाग काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा श्री गणेशा पुणे या ठिकाणी केला आणि पुण्याच्या पश्चिमेकडे, म्हणजे जिथं सूर्य उगवतो पश्चिमेकडे, सूर्य मावळतो पश्चिमेकडे, तर त्या असणाऱ्या मावळतीचा प्रदेश, म्हणजेच पुण्याच्या पलीकडील पश्चिमेकडील उतरणीचा प्रदेश, मावळतीचा प्रदेश म्हणून त्या भूभागाला मावळ अशा प्रकारचं नाव पडलेलं आपल्याला दिसतंय. तर अशा रीतीने एकंदर ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगामुळं हा परिसर, म्हणजेच शत्रूच्या मनामध्ये धडकी भरवणारा, तेवढा सुपीक नद्या नाल्याने जो परिसर असेल तो सधन पण आहे. तर या भागामध्ये आपल्याला ही जी काही त्या कालखंडातली भौगोलिक रचना जी केली होती, एकूण जे मावळ असतील तर त्या मावळाचे 12 प्रकार किंवा 12 भाग त्या कालखंडामध्ये केलेले आपल्याला दिसतात. तर हे 12 भाग म्हणजेच पवन मावळ असेल, अंदर मावळ असेल, गुंजन असेल, नाणे मावळ असेल, मुठा मावळ आहे, हिरडस मावळ आहे. तर असे जवळपास 12 मावळ त्या ठिकाणी भौगोलिक त्या कालखंडामध्ये होते. या ज्या सर्वांनी, खास करून जेधेसारखी मंडळी या भागातून आली, कान्होजी जेधे ज्यांनी शिवरायांना खूप अशा प्रकारची मदत केली, असे अनेक पाटील देशमुख या परिसरातले शिवरायांना धावून आले आहेत. किंबहुना या असणाऱ्या मावळ भागामध्ये किंवा इथं असणारे जे शिवरायांचे जे सहकारी होते त्यांना मावळे म्हटलेला आहे, तोच भाग आहे हा. तर आताची परिस्थिती मग नेमकी काय याची, तर आता आपल्याला पुणे जिल्ह्यातला म्हणजे मावळ परिसर आहे, पुणे जिल्ह्यातल्या 6 तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मोडतोय. मावळ तालुकाच आता स्वतंत्र आहे. मुळशी असेल, वेल्हा आहे, भोर आहे, खेड आणि जुन्नर या परिसरामध्ये किंवा या तालुक्याच्या परिसरामध्ये हा मावळ भाग या ठिकाणी मोडतोय. तर अशा रीतीने एकंदर या असणाऱ्या मावळ भागामध्ये लोहगड आहे, विसापूर आहे, तिकोन आहे, तुंग आहे, कोरीगड किंवा राजमाची हे किल्ले सुद्धा आहेत. एकंदरीतच मावळ म्हणजेच पुणे जिल्ह्यातला जो पुण्याच्या पश्चिमेकडला जो भौगोलिक भूभाग आहे किंवा भूभाग आहे, याला मावळ म्हटलं जातं, जे महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात आहे. आता दुसरा याला जोडून माळवा नेमका काय? मग आता आपण पाहिलं मावळ, आता दुसरा आहे मावळा. तर मावळ हा जो भाग आहे, माळवा जो हा भाग आहे तो पडतो मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे मध्य प्रदेशचा एक भौगोलिक जो भूभाग आहे तर त्याला आपण माळवा म्हणतो. जसं आपण मावळचं अर्थ बघितला तसं या असणाऱ्या माळवाचा अर्थ नेमकं काय? तर माळव हा प्राचीन मालव जातीपासून ह्याला हे नाव पडलेलं आहे आणि मालव याचा अर्थ होतो जिथं लक्ष्मीचं निवासस्थान आहे तो भूभाग, म्हणजेच मालव. तर त्यालाच माळवा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. उज्जैन प्राचीन कालखंडातली याची राजधानी होती आणि आज जर आपण बघितलं तर मध्य प्रदेशमधील देवास असेल, धार आहे, रतलाम आहे, उज्जैन आहे आणि म्हणजे मध्य प्रदेशमधले खरं तर मंदसौर आणि रतलाम हे 2 याच्यामध्ये मोडणारे जिल्हे येतात. तर असा हा मोठा भूभाग आहे. माळवा जो असेल हा मोठा भूभाग या ठिकाणी मोडतोय, जो की मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या 2 जिल्ह्यापुरतामध्ये येत आहे. तर या माळवाचं आपल्याला स्मरण करण्याचं दुसरं एक कारण म्हणजेच याच परिसरामध्ये शिंदे घराण्याने आपली उज्जैन या ठिकाणी सत्ता स्थापन केली होती. होळकर म्हटल्यानंतर इंदोर आलं. देवास आणि धार या 2 ठिकाणी पवारांची सत्ता होती. म्हणजेच
जिथं मावळ भागामध्ये स्वराज्य निर्माण केलं शिवरायांनी, पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागामध्ये, आणि ते स्वराज्य वाढवण्याचं काम माळवा भागामध्ये केलं, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. ते शिंदे घराणं, होळकर घराणं असेल, पवार घराणं असेल. तर हा दोन्हीतला या ठिकाणचा मुख्य फरक आहे. पुन्हा एकदा, की मावळ म्हणजेच पुण्याच्या पश्चिमेकडील मावळतीचा प्रदेश, त्याला मावळ म्हटलं जातं. आणि माळवा म्हणजेच मध्य प्रदेशमधला एक भौगोलिक जो भाग आहे, भूभाग आहे, तर तो जिथं लक्ष्मीचा घर वास आहे, तो भाग म्हणजेच माळवा, तो मध्य प्रदेशमध्ये आहे. हा यातला मूळ फरक आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा विनंती, की जे नवीन जोडले असतील, खूप छान व्हिडिओ आपल्याकडे येत असतात. जुने सुद्धा खूप व्हिडिओ आहेत, ते पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाळी इतिहास.